होत आहे. आपण जर चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे जे व्हिडिओ आहेत ते सर्व पाहता येतील. आपलं टेलिग्राम चॅनल केलं MPSC बूस्टर, ते देखील तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन मिळणार आहे. तर आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ही जी आता होणार आहे ती थोड्याच दिवसांनी होणार आहे. एक शेवटचा टप्पा परीक्षेचा आता आलेला आहे. तर हा परीक्षा तयारीचा शेवटचा टप्पा जो आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, या गोष्टी आता आपण बघणार आहे. त्याचबरोबर ज्या काही आजच्या दिवसांमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत त्याच्यावरती पण काय उत्तर काढलं पाहिजे हे सुद्धा आपण या तयारीमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता ह्या टप्प्यामध्ये थोडंसं टेन्शन येणं साहजिक आहे. तर टेन्शन कसं येऊ शकतं याच्यामध्ये, तर शेवटचे दिवस जे उरलेले आहेत त्याच्यामध्ये आपलं जे झालं नाही त्या गोष्टी आपल्याला वारंवार आठवू लागतात. की विज्ञानमध्ये मी गणितं केली नाहीत, किंवा CSAT पण अजून म्हणा तेवढं मी सुरू केलं नाही, किंवा इतिहासामध्ये माझे प्राचीनचं थोडंसं राहिलं. असं जे राहिलं आहे ना त्या गोष्टी खूप आपल्याला आठवायला लागतात आणि आपला जो हातातला वेळ आहे तो वाया जाऊ लागतो. तर टेन्शन असं येणार आहे. तर यावेळेस काय करायचं, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे सगळं जे आपण करतो आहे तो पेपर चांगला जावा म्हणून आपण ते करत आहे. आणि न येणाऱ्या गोष्टीवर फोकस केल्यामुळं काय होतं, आजपर्यंत आपण गोष्टी केलेल्या आहेत, जे विषय चांगल्या प्रकारे तयारी आपण केलेली आहे ते जे आपल्याला सध्या येत नाही त्याच्यावरती फोकस करतो, आणि जे येत आहे त्याच्यावरती सुद्धा थोडा कुठंतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट व्हायला लागतो. त्याच्याऐवजी आपण जे जे चांगलं केलं ते लिहून ठेवा. मागच्या 4 महिन्यात, 6 महिन्यात, मागच्या वर्षीभर आपण काय काय तयारी केली आहे पूर्व परीक्षेसाठी, कुठली पुस्तकं वाचली, किंवा यासाठी विशेष मेहनत कुठे घेतली, कुठल्या विषयासाठी आपण नोट्स काढल्या, किंवा रिव्हिजन कोणाकोणाचं झालं, जे विषय आधी आपण नीट करत नव्हतो ते पण आपण केलेले आहे. जसं की समजा एखादा चालू घडामोडीचा विषय दुर्लक्ष करत असेल पण यावेळेस तो चांगला केला आहे, किंवा अजून काही जेवढे काही एफर्ट्स आपण यासाठी घेतलेले आहेत ते सगळे लिहून काढा. आणि एक स्वतः इथून पुढं की परीक्षेमध्ये मी आता पेपर चांगला सोडवणार आहे, मला पेपरमध्ये सगळं चांगलं आठवणार आहे. यानं काय होणार आहे, तर आपल्याला एक सकारात्मक वातावरण होणार. तर आपल्याला एक सकारात्मक एन्व्हायरमेंट क्रिएट होणार आहे. त्याच्यामुळे जे टेन्शन आहे की पेपर मला कसा जाईल, काय जाईल, आणि त्याला अजून वेळ आहे, त्याच्यात वेळ जातो सध्या आपल्याला, तर ती येणार नाही. आणि आता आपण म्हटलं ना मला पेपर चांगला जाणार आहे, मला अनेक गोष्टी आठवणार आहेत, ते एक्झाममध्ये तसंच होतं. आणि एक स्वतःला सांगा की ही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, तुमच्यापुढे 4 पर्याय देणारा आयोग. तुम्हाला काही असं क्वेश्चन विचारला आणि उत्तर सांगा असं नाही, 4 पर्याय आहेत आणि त्या 4 पर्यायामध्ये आपल्याला काळजीपूर्वक वाचायचं आहे. अडलं तरी काही ना काही लिंक असते क्वेश्चनमध्ये, ती लिंक सापडायची आपल्याला, ती लिंक सापडली पाहिजे. जर आपण सकारात्मक असू, पॉझिटिव्ह असू, कुठले टेन्शन नसेल तर आपल्याला ती लिंक सापडते, आपण पेपर चांगला देऊ शकतो. पण जर आपण घाबरून गेलो तर पेपरमध्ये मात्र जी माहिती असतं ती सुद्धा आपलं चुकू लागतं. ज्या गोष्टी येऊ शकतात आपल्याला, ज्या पर्यावरण काहीतरी सुचू शकतं तिकडं सुद्धा आपण दुर्लक्ष करू लागतो आणि एकदम असं घाबरून जातो, हातातून पेपर जातो, आपल्या पायाखालची जमीनसुद्धा सरकू शकते. अशी अवस्था पेपरमध्ये होऊ शकते जर घाबरलं, उगाच नकारात्मकतेकडे जर आपण जात राहिलो आतापासून, तर ह्या गोष्टी घडतात. आतापासूनच फुल एनर्जेटिक राहा, पॉझिटिव्ह राहा, स्वतःला सांगा की मी केलं आहे, मला सगळं चांगलं जाणार आहे, मी छान पेपर सोडवणार आहे. आणि हे रिॲलिटी आहे, कारण आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत, अभ्यास केलेला आहे, आपण जुने पेपर पाहिलेले आहे. जे जे केलं आहे ना त्याच्यावरून स्वतःला सांगतो, हे काय खोट्या गोष्टी आपण स्वतःला सांगणार नाही आहे. याच्यामुळं काय होणार आहे, आपण पेपरकडं गेल्यानंतर एक पेपर असं त्या गोष्टी येतात त्या तर फिक्स आपल्याला येणारच आहेत, तेवढे मार्क फिक्स आपल्याला पडणार आहेत. घाबरलं तर पडणारे पण मार्क जातात. आणि काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या अभ्यासावरनं काहीतरी विचार करून, काहीतरी लॉजिक लावून, लिंक लावून, किंवा आयोग काहीतरी पर्यायामध्ये हिंट देतं, काही ना काही असतं, त्याच्यावरून ते उत्तरं सापडू लागतात. एलिमिनेशन, इन्क्लुजन, अनेक गोष्टी असतात. हा पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे, त्यामुळं याला घाबरायचं नाही. तिथं आपल्याला खूप मदत करणाऱ्या गोष्टी आहेत. काही POQ रिपीट आलेले असतात, सोपे क्वेश्चन पण भरपूर प्रमाणामध्ये मध्ये असतात. त्यानंतर काही असं स्वतःच उत्तर सांगणारे पण अनेक प्रश्न असतात, ते तुम्हाला जरा POQ अनालिसिस बघा जुन्या वर्षात, तुम्हाला आपोआप समजेल काय असतं काय नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, टेन्शन जरी सध्या येत असलं तरी फार टेन्शन घेऊ नका, कारण पेपर आपल्याला चांगलाच जाणार आहे. आता पुढची एक गोष्ट आहे,
टेन्शन घ्यायचं नाही हे ठरवलं. आता दुसरी गोष्ट आहे, अति आत्मविश्वास पण ठेवायचा नाही. अति आत्मविश्वास धोकादायक आहे. अति आत्मविश्वास म्हणजे काय तर आता हे जे दिवस आहेत उरलेले एक्झामचे, ह्याच्यामध्ये एक चांगली रिव्हिजन होणं गरजेचं आहे. आपले जे विषय आहेत, नोट्स आहेत, पुस्तकं आहेत, त्यांची एक चांगली रिव्हिजन होणं गरजेचं आहे. समजा राज्यघटना आपण काय म्हणतो, खूप सोपा विषय मला येतो, राज्यघटना सगळं मी केलं आहे, परंतु जर त्याची रिव्हिजन नाही केली तर मात्र आपण एक्झाममध्ये कन्फ्यूज होऊ शकतो. इथे एक मी उदाहरण घेतलं आहे की क्वेश्चन विचारला, समजा शेड्यूल 5 परिशिष्ट 5 मध्ये जो शेड्यूल एरिया असतो तिथे संसदेचे कायदे लागू करायचे न करायचे कोण ठरवतं? राष्ट्रपती ठरवतात की राज्यपाल ठरवतात? इथं कन्फ्यूज होऊ शकतो आपण. आयोगाला राष्ट्रपती ठरवतात तर ते आपण बरोबर करू शकतो, परंतु शेड्यूल एरिया 5 मध्ये संस्थेचे कायदे लागू करणं न करणं हे राज्यपाल ठरवत असतात. हे कधी येणार आहे? अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत घटनेमध्ये, त्या रिव्हिजन केल्यानंतरच येणार आहेत. म्हणजे सगळे क्वेश्चन काय या लेवलचे असतील असं नाही, पण काही क्वेश्चन असे असणार आहेत जे आपल्या पुस्तकामध्ये आहेत, नोट्समध्ये आहेत, आणि त्यांची रिव्हिजन केली तर ते मार्क देणार आहेत. जर त्यांची रिव्हिजन नाही केली तर हे मार्क आपल्या हातातले जाणार आहेत. हे सोपे क्वेश्चन असणार आहेत जे आपल्या बुकमध्ये नोट्समध्ये असलेले आहेत. त्यामुळं जर आत्मविश्वास ठेवला आणि रिव्हिजन केलं तर ते फायदेशीर ठरेल. पण आत्मविश्वास ठेवला ना, मी करतो ऑब्जेक्टिव्ह आहे, जातो देऊन येतो, नाही असं होत नाही. तिथं मग छोट्या छोट्या गोष्टी कन्फ्यूज होतो. घटना 15 पैकी जिथं 12-13 मार्क यायला पाहिजे तिथं आपण 7-8 मार्कवर सुद्धा किंवा त्यापेक्षा कमी मार्कवर सुद्धा येऊन थांबवू शकतो. त्यामुळं अति आत्मविश्वास ठेवू नका. घटना असेल, भूगोल असेल, इकॉनॉमी असेल, हे बऱ्यापैकी पुस्तकातले नोट्समधले क्वेश्चन येणारे विषय आहेत, तर त्यांना चांगल्या प्रकारे बघा. जुने क्वेश्चन पेपर वारंवार बघा, चांगल्या प्रकारे बघा. त्यांना पण दुर्लक्षित करू नका की मी केलं होतं, मागच्या आठवड्यात केलं आहे, मागच्या महिन्यात केलं, आता कशाला करू, नोट्सच वाचतो, पेपर काय बघू, हे करू नका. पेपरसुद्धा काळजीपूर्वक वारंवार बघा. रोज पेपरच्या जवळपास त्या पेपरच्या कॉपीज ठेवा, मागच्या 4 वर्षाच्या उत्तर टिक केलेल्या. ही गोष्ट तुमची कमीत कमी 10 ते 12 एक्स्ट्रा क्वेश्चन बरोबर आणणार आहे. जुने पेपर वारंवार करणं ही गोष्ट. त्यामुळे लक्षात ठेवा, आत्मविश्वास हवा, अति आत्मविश्वास आपल्याला नको आहे. आता काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत, काही गोष्टी करायच्या नाही, त्याचा विचारसुद्धा करायचा नाही. आजकाल अनेक चर्चा असते की ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह पेपर कसा येईल, मी पास होईन का किंवा काय, किंवा मग इतर अनेक गोष्टी आहेत की आपल्या हातात पण नाहीत त्या गोष्टी. अशा गोष्टींचा आपण विचार करत बसतो. तर त्या गोष्टीचा विचार तर करणं गरजेचं नाही. आता फक्त रिव्हिजन, विषयनिहाय रिव्हिजन गरजेचे आहे. विषयनिहाय म्हणजे सगळ्याच विषयाची रिव्हिजन केली पाहिजे या दिवसामध्ये. असं नाही की घटना, भूगोल, इकॉनॉमी मार्क देते तर त्यांचंच करतो, विज्ञान अवघड त्याची करत नाही, असं नाही. सगळ्या गोष्टी डोळ्याखालनं घाला. जेवढ्या गोष्टी आपण डोळ्याखालनं घालू, चांगल्या प्रकारे करू ना, तेवढा पेपर चांगला जातो. पेपरमध्ये तेवढ्या गोष्टी क्लिक होतात, पेपरमध्ये गोष्टी आठवतात. आपल्याला वाटतं की आता कोणत्या मित्राने प्रश्न विचारला, उत्तर नाही आलं, परंतु ती गोष्ट आपण केली असेल तर एक्झाममध्ये बरोबर आठवते. पहिल्या राऊंडला नाही आठवली तरी सेकंड राऊंडला आठवते, म्हणजे आठवतेच. त्यामुळं आता ज्या ज्या गोष्टी करू आपण त्या गोष्टी आपल्याला फायदेशीरच ठरणार आहे. त्यामुळे रिव्हिजन करणं गरजेचं आहे. जो या दिवसामध्ये बऱ्यापैकी गोष्टी कव्हर करतो, टचमध्ये राहतो आपण असं त्याला म्हणतो, जो टचमध्ये राहणार आहे आणि पेपरला जाणार आहे तो निश्चित पास होणार आहे. त्यामुळं पास होण्यासाठी पेपर कसा येईल, काय होईल, असल्या गोष्टीचा विचार करायचा नाही. आता अभ्यास करण्याची वेळ आहे, अभ्यास करायचा. त्यानंतर राज्यसेवा सोडून इतरच्या अपडेट घ्यायच्या नाहीत. राज्यसेवेच्या पण काय अपडेट घ्यायची गरज नाही आहे, परंतु काहीतरी तुम्हाला एखादा महत्त्वाचा क्वेश्चन सांगतोय किंवा एखादा टॉपिक समजावून सांगतोय जे तुम्हाला येत नाही, तो केला तर चालेल. परंतु इतर ज्या गोष्टी आहेत, जसं की समजा कंबाईन एक्झाम संबंधीची काही गोष्ट आहे, त्याच्या ॲड संबंधीची, ती काही गरजेची नाही. त्याची माहिती आता आपण घेणं गरजेचं नाही, कारण ती ॲड जेव्हा याची येईल, किती जागा व्हायच्यात त्या होतील, त्याचा विचार आता करणं आपण गरजेचं नाही. किंवा राज्यसेवेच्या इतक्या जागा वाढल्या, अमुक पोस्ट आल्या, अमुक पोस्ट गेल्या, काहीसुद्धा गरजेची नाही. ह्या अपडेटपासून आता दूर राहा. तुम्ही टेलिग्राम चॅनल जे आहेत अपडेट देणारे त्यांच्यापासून दूर राहा. नंतर परीक्षेनंतर बघितले तरी चालतील. आणि असे कुठलीच अपडेट नसणार आहे की जी महत्त्वाची अपडेट आयोग त्यांच्या वेबसाईटवर टाकणार नाही. आणि आता ह्या दिवसांमध्ये अपडेट पाहणं बंद करा. हे आम्ही माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, आता पण तीच सांगतो. आता दुसरी गोष्ट आहे की हे पण मी आधीच सांगितलं आहे, आताही सांगतो. स्कोअरमध्ये वाढ करायचा आहे किंवा चांगला स्कोअर आणायचा आहे तर सिलेबसचा प्रत्येक मुद्दा कव्हर करा. आणि मागच्या व्हिडिओत पण मी सेम उदाहरण दिलं होतं की आपण पोहायला शिकतो तेव्हा एखादा डाबा वगैरे बांधतो, तसं आपण एक्झाममध्ये जात असताना किंवा अभ्यास करत असताना जुने जे प्रश्न आहेत तो आपला डबा आहे, तो बुडू देणार नाही आपल्याला, तो वारंवार करा. मागच्या 4 वर्षाच्या प्रश्नांची तयारी
चांगली करा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ताणतणाव या दिवसांमध्ये येणं साहजिक आहे. तर याच्यात काय करायचं, रोज थोडा वेळ फिरायला जायचं आहे. सकाळी ध्यान करायचं आहे. ध्यान करा म्हणजे काय, उठून तुम्ही बसलात आणि तुमच्या श्वासावर जरी लक्ष दिलं तरी ते सुद्धा एक प्रकारचं ध्यान आहे. किंवा याच्या संबंधी यूट्यूबवर पण खूप सारे व्हिडिओ आहेत, ते करा. खूप पॉवरफुल आहे ते. आपला अभ्यास होत नसेल तर अभ्यास होतो. आपल्या काही प्रॉब्लेम्स असतील ते त्याच्यामध्ये मार्ग सापडतो. आपण जेव्हा शांत चित्तानं बसतो, विचार करतो, स्वतःशी संवाद साधतो, तेव्हा आपल्याला खरे सोल्युशन्स मिळतात. त्यानंतर या दिवसांमध्ये मोटिवेशनल व्हिडिओ बघणं पण तुम्हाला फायदेशीर ठरेल. म्हणजे काय, असं खूप मोठे मोठे बघू नका, एक अर्धा तासाचे पहा. हे फायदेशीर ठरणार आहे, खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर एखाद्या मंदिरामध्ये वगैरे जात असाल तुम्ही, तर तिकडे जा. किंवा एखादा श्लोक किंवा मंत्र तुम्हाला आवडत असेल तर तो हेडफोन लावून ऐका. ते सुद्धा मनाला समाधान देणार आहे, एक पॉझिटिव्हिटी, एक चांगली एनर्जी त्याच्याने आपल्याला मिळणार आहे. हनुमान चालीसा काही लोक ऐकतात, ते ऐका. किंवा तुम्हाला जे ऐकायचं आहे, ज्याच्यानं तुम्हाला चांगलं वाटणार आहे, कॉन्फिडन्स मिळणार आहे, एक शांतता मिळणार आहे, ताणतणाव थोडासा दूर होणार, या गोष्टी करा. पण ह्या लिमिटेड करा. असं नाही की दिवस दिवस हेच बघा. पण ह्या गोष्टी करायच्यानं तुम्हाला खूप चांगली एक एनर्जी मिळणार आहे. पुरेशी झोप घ्या. अभ्यास भरपूर करायचा याचा अर्थ झोप टाळून करायचा नाही. झोप पुरेशी असलीच पाहिजे. ह्या बेसिक गोष्टी सांगतोय, परंतु ह्या जर नाही केल्या खूप मोठा फटका बसणार आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, उघड्यावरचे पदार्थ खाऊन अनेक जण खूप आजारी पडत आहेत. ज्या आजारात 4-4, 8-8 दिवस वाया जाऊ शकतात. त्यामुळं उघड्यावरती तळलेले पदार्थ खाणे टाळा. हे म्हणजे अनेक डॉक्टरांचे ॲडवाईस आहेत, त्याच मी तुम्हाला सांगतोय. या दिवसामध्ये आपण मनानं फिट राहणं बघितलं, त्याबरोबर शरीरानं सुद्धा फिट राहणे गरजेचं आहे. नाहीतर आपण जवळ आलोय आणि आजारी पडलो असं होऊ देऊ नका. आजारी नाही पडलं पाहिजे. त्यानंतर काय करायचं आहे, तर ताण न घेता सकारात्मकतेनं आनंदानं अभ्यास करायचा आहे. आता आनंदानं सकारात्मकतेनं कसा अभ्यास करायचा, माझं हे राहिलं ते राहिलं वाटत असेल तर त्यासाठी एकच गोष्ट म्हणायला सांगायची, हे मला वाटतंय ना, हे राहिलं ते राहिलं ते चांगलंच आहे. कारण मला कळतं की माझं काय राहिलं आहे आणि आपण ते करतोय. आणि हे केल्यानंतर ज्या दिवशी पेपर देऊन आपण बाहेर पडू ना, एक्झामचा पेपर देऊन, त्या वेळेस आपण खूप सॅटिस्फाय, आनंदी असू, समाधानी असू की मी एवढा कष्ट घेतले, अभ्यास केला आणि मला पेपर छान गेला असं तेव्हा वाटणार आहे. ते आता आठवा आणि ते आठवून आता समाधानानं, आनंदानं आता सुद्धा आपण अभ्यास केला तर आपला फायदाच होतो. त्यानंतर काही विषय राहिले, टेन्शन येत असेल तर ते पॉझिटिव्हली घ्या. की टेन्शन येणं साहजिक, टेन्शन आलं तरच आपण चांगला अभ्यास करतो, नाहीतर वेळ उगाच वाया घालत बसतो. टेन्शन थोडंसं आलंच पाहिजे, थोडासा स्ट्रेस गरजेचा आहे. टेन्शन नसेल तर मग आपण आपली जेवढी कॅपॅसिटी आहे, जेवढी क्षमता आहे ती पूर्णपणे वापरू शकत नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहिला, यासोबत एक गोष्ट मला सांगायची राहिली ती गोष्ट मला ती दाखवतो. हे बघा, हा जो फोटो आहे थोडासा हा झालं, पण एक मिनिट मला करेक्ट. काहीतरी प्रॉब्लेम होतो, पण तो फोटो असा आहे की गोलपोस्ट आहे, गोलपोस्टच्या जवळ बॉल आलेला आहे. गोलपोस्ट जो आहे ना त्याच्याच बॉल आलेला आहे, तुम्हाला दिसतं गोलपोस्ट आणि बॉल तुम्हाला दिसतोय ना. आता गोल करायचा आहे, याचा अर्थ काय माहिती का, आता आपण वर्षभर अभ्यास करून बॉल जर गोलपोस्ट जवळ आणले, एखादा गोल करत असतो तेव्हा फुटबॉलपटू काय करतो, अनेक खेळाडूंना चुकवून, अनेक अडथळ्यांना मात करून बॉल असा जवळ आणतो गोलपोस्टच्या आणि गोल करू. मग आता आपण गोलपोस्ट जवळ बॉल आणलेला आणि गोल करायचा. आता जर आपण डगमगलो, आता किक चुकीची मारली तर इतक्या जवळ येऊन बॉल जो आहे तो गोलपोस्टमध्ये जाणार नाही. बॉल गोलपोस्टमध्ये गेला तरच गोल होत असतो, तरच आपण जिंकत असतो. आणि हे करण्यासाठी आपल्याला आता स्थिर राहायचं आहे, स्टेबल राहायचं, गोलपोस्ट पुढे बघायचं आहे आणि बरोबर बॉल क्षमतेनं त्या गोलमध्ये मारायचं हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही हे करणार आहात परीक्षेच्या दिवशी, आणि त्यासाठी पुढचे जे दिवस आहेत त्या दिवसांमध्ये बॉल जो आहे अजून आपण गोलपोस्ट जवळ नेणार आहे आणि जे काय केलं त्याच्यावरती विश्वास ठेवणार आहे आपण आणि पॉझिटिव्ह देणार आहे. आणि अडचणीला, ताणतणावाला तर काय करायचं तुम्ही हे पाहिलेलं आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्ही सर्वांचे धन्यवाद.